विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। भर पावसामध्ये घरांवरती हातोडा का असा थेट सवाल हायकोर्टाने विचारलेला आहे। विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरती सुनावणी पार पडलेली आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते। विशाळगडावरच्या कारवाईबद्दल हायकोर्टाने भाष्य केलेलं आहे। विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। भर पावसामध्ये घरांवरती हातोडा का असा सवाल हायकोर्टाने विचारलेला आहे। विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरती सुनावणी पार पडलेली आहे। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल। कोल्हापूरमध्ये असलेल्या विशाळगडावरती कारवाई झालेली होती आणि त्या ठिकाणी भर पावसामध्ये हातोडा चालवण्यात आला होता आणि याच मुद्द्यावरनं हायकोर्टाने भाष्य केलेलं आहे। मुख्यतः विशाळगडावरच्या कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। ही एक सगळ्यात मोठी अपडेट यातनं आणि त्यासोबतच भर पावसामध्ये घरांवरती हातोडा का चालवला असा थेट सवाल हा हायकोर्टाने या सुनावणीबद्दल विचारलेला आहे। विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरती सुनावणी पार पडलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि त्यासोबतच हा महत्त्वपूर्ण असा सवाल सुद्धा या कारवाईवरनं विचारलेला आहे। भर पावसामध्ये या सगळ्या घरांवरती हातोडा का चालवला असा सवाल हायकोर्टाने या सुनावणी दरम्यान उपस्थित केलेला आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी अपडेट आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आज जेव्हा ही सुनावणी पार पडलेली आहे तेव्हा हायकोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे, सविस्तर काय हायकोर्टाचं या सगळ्यावरती म्हणणं आहे? नक्कीच गुरु, आपण पाहिलं काही दिवसापूर्वी विशाळगडावरती आहे ते अतिक्रमणावरती राज्य सरकारकडून प्रशासनाकडून हातोडा आहे तो फिरवण्यात आलेला होता आणि या संपूर्ण कारवाईच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली होती। याच याचिकेवरती तातडीची सुनावणी घेत आज सुनावणी पूर्ण झाली आणि ही जी कारवाईची जी संपूर्णपणे यंत्रणा उभारलेली होती त्याच्यावरती स्थगिती लावण्यासाठी हायकोर्टाने सांगितलेलं आहे आणि भर पावसामध्ये ही अतिक्रमणाची कारवाई कशासाठी असा देखील सवाल मुंबई हायकोर्टाकडून विचारण्यात आलेला आहे। आपण पाहिलं त्या ठिकाणी विशाळगडावरती वाद हा पेटलेला होता आणि जे अतिक्रमण होतं त्याच्यावरती प्रशासनाकडून कारवाई आहे ती करण्यात येत होती, परंतु याच कारवाईच्या विरोधात याचिका दाखल केल्याच्या नंतर आता ही कारवाई स्थगित करण्याचे आदेश आहेत ते मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। भर पावसामध्ये कोणत्याच अधिकृत असेल किंवा अनधिकृत असेल अशा संपूर्णपणे गोष्टींवरती कारवाई करता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील अशा प्रकारची कारवाई झाली असा देखील युक्तिवाद आहे तो या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जी कारवाई आहे ती स्थगित करण्याचे आदेश आहेत ते देण्यात। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट जाऊया, जयंत पाटील बोलतात। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघणार आहोत, मात्र ही एक मोठी अपडेट येते। विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरती सुनावणी पार पडलेली आणि त्यामध्ये कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। जनतेच्या हिताचा आहे असे काही मुद्दे अलीकडे मांडले जात आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलही विवेकमधून त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत। तसं आज त्यांनी हे जे विधान केलेलं आहे ते विधान देशातल्या कुणाला लागू आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे, परंतु हा एक गुणात्मक बदल हा त्यांच्यात झालेला दिसतोय मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात, याचा मला आनंद आहे। तर या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। विशाळगडावरच्या कारवाईवरनं जोरदार या ठिकाणी वाद उद्भवलेला होता आणि अशातच आता जेव्हा हे प्रकरण हायकोर्टाकडे गेलेलं आहे सुनावणीसाठी, अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरती आज सुनावणी झालेली आहे, तेव्हा हायकोर्टाने स्पष्टपणे या कारवाईला स्थगिती दिलेली आहे आणि त्यासोबतच काही सवाल सुद्धा उपस्थित केलेले आहेत। भर पावसामध्ये या घरांवरती अतिक्रमणावरती हातोडा का असा सवाल हायकोर्टाने विचारलेला आहे। पावसामध्ये अतिक्रमणांविरोधात कारवाई नको असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते आणि त्याच अनुषंगाने हायकोर्टाने थेटपणे हा सवाल विचारलाय की भर पावसामध्ये अशा पद्धतीनं अतिक्रमणांवरती हातोडा का चालला असा सवाल आजच्या या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने विचारलेला आहे। विशाळगडावरच्या अतिक्रमणाविरोधामध्ये जी कारवाई झाली त्या प्रकरणातली सुनावणी आता काही वेळापूर्वीच पार पडलेली आहे आणि त्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने थेटपणे या कारवाईला स्थगिती देत यावरती प्रश्न विचारलेला आहे।
आणि याचविषयी प्रतिक्रियेसाठी धनंजय महाडिक सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत। महाडिकजी, थेटपणे हायकोर्टानं स्थगिती दिलेली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला महत्त्वपूर्ण सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे की भर पावसामध्ये अशा पद्धतीनं हातोडा का चालला? हे खरं म्हणजे दुर्दैव नेहमी एक गडावरचे विशाळ गड असतील किंवा अन्य गडावर हे लोक जे अति करून राहतात हे अशा पद्धतीने गैरफायदा घेतात। गेल्या वर्षी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती। काही लोक त्यातले हायकोर्टात गेले आणि त्यांनी घेतली। इतर कामांचं ज्यावेळी अतिक्रमण काढून घेण्याची प्रक्रिया कलेक्टर साहेबांनी सुरू पाऊस आहे आणि पाऊस सुरू करा असं सांगितलं आणि पुन्हा ते प्रलंबित ठेवलेलं होतं। आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं म्हणजे आपलं दुर्दैव आहे, पण मला वाटतंय शासन आपली भूमिका मांडेल आणि लवकर त्याचा माग आहे। बहुधा धनंजय महाडिक यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। अर्थात शासन या सगळ्यावरती आपली भूमिका मांडेल अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी या निर्णयावरती दिलेली आहे। तर हायकोर्टानं विशाळगडावरच्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे आणि त्यासोबतच भर पावसामध्ये घरांवरती हातोडा का चालला असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे। आज या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पार पडलेली आहे। अतिक्रमणाबाबतच्या याचिकेवरती सुनावणी पार पडलेली आणि या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हे मत मांडलेलं आहे। या कारवाईला स्थगिती दिलेलीच आहे, मात्र त्याबरोबरीनं ज्या पद्धतीनं ही कारवाई झाली, पावसामध्ये ही कारवाई झाली, त्या मुद्द्याकडे हायकोर्टानं लक्ष वेधलेलं आहे। कारण सुप्रीम कोर्टानं याबद्दलचा निर्णय दिलेला होता, याबद्दलच्या सूचना दिलेल्या होत्या की भर पावसामध्ये अशा पद्धतीनं अतिक्रमणांच्या विरोधामध्ये कारवाई होऊ नये। मात्र याला कुठेतरी बगल दिला गेलाय का असा मुद्दा या निमित्तानं हायलाईट होतोय आणि अर्थातच आता या सगळ्यावरती राज्य सरकार कशा पद्धतीनं आपली बाजू मांडणार हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। कोल्हापूरमधल्या विशाळगडावरच्या अतिक्रमणाविरोधात झालेल्या कारवाईवरती आता ही महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठी अपडेट म्हणून याकडे बघावं लागेल। विशाळगडावरती अतिक्रमणाविरोधात जी कारवाई करण्यात येत होती त्या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश हे हायकोर्टाने दिलेले आहेत। या सगळ्या अतिक्रमणांमध्ये दुमजली इमारतींचा सुद्धा समावेश होता। मागच्या 4 दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र आता याला ब्रेक लागलेला आहे। विशाळगडावरची कारवाई ही हायकोर्टाच्या आदेशानंतर आता स्थगित होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। शेखर, मागच्या 4 दिवसांपासून हा मुद्दा गाजतोय। आज जेव्हा सुनावणी होते तेव्हा हायकोर्ट म्हणतंय की भर पावसामध्ये अशा पद्धतीनं हातोडा का चालवला गेला? गुरु, अगदी बरोबर आहे। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे। एकीकडे आपण बघितलं तर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया जी आहे ती मागील 4 दिवसांपासून सुरू आहे। 14 जुलै रोजी आंदोलन जे आहे ते स्वराज्य संघटना आणि इतर संघटना काही आल्या होत्या, त्यांच्या मार्फत हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की उद्यापासून हे अतिक्रमण हटवलं जाईल आणि 15 जुलैपासूनच ही कारवाई जी आहे ती सुरू होती। मागील 4 दिवसांपासून ही कारवाई सातत्यानं सुरू आहे, ज्यामध्ये 115 अतिक्रमणं आतापर्यंत जमीनदोस्त करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दुमजली इमारतींचा देखील समावेश आहे। मात्र यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या घरांमध्ये लोक राहायला आहेत ती अतिक्रमणं मात्र कुठल्याही पद्धतीनं प्रशासनाकडून काढण्यात आली नव्हती। शिवाय ही अतिक्रमणं न्यायप्रविष्ट आहेत, ही जवळपास 11 ते 12 न्यायप्रविष्ट अतिक्रमणं होती। त्या अतिक्रमणांवरती देखील प्रशासन कुठल्याही पद्धतीनं कारवाई करणार नव्हतं। मात्र आताची ही बातमी आहे, जी अतिक्रमण आता काढणं बाकी होती, जी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना मात्र आता स्थगिती देण्यात आलेली आहे। भर पावसामध्ये अशा पद्धतीचे अतिक्रमण का करता अशा पद्धतीचं निदर्शनं देखील त्यांनी नोंदवलं। त्यामुळे नक्कीच ही आत्ताच्या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल आणि अतिक्रमणाला स्थगिती देखील या ठिकाणी कारवाईला बरोबर आहे शेखर। या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट म्हणून याकडे बघावं लागेल, त्यामुळे आता कशा प्रतिक्रिया या सगळ्यावरती उमटतात ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि